तर बघा, योगी हो ज्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या आशा बळगून धैर्याच्या हाताचा आधार घेऊन कर्मनिष्ठ पुरुष षट कर्माच्या प्रवाहात उडी घालतात. आता स्वरूपाची प्राप्ती आशा, जर आपल्या संसारात आशा असेल ना, आपण ज्ञान पण घेतो ना, आशा पण आहे, तर मग कसं होणार आहे ना, आशा पण पूर्ण होणार नाही आणि आपल्याला स्वरूपाची प्राप्ती पण होणार नाही. अब कुछ पाना है तो कुछ खोना है, काय कमवायचंय तर काही गमवायचंय. आता इथे कमवायला गेलो तर आपल्या आई वडिलांचं नाव निघतं, दोन्ही घरचं नाव निघतं. गमवलं तर कमवलं आणि कमवलं तर गमवलं. तर काय कमवलं आणि काय गमवलं, तर अहंकार गमवला आणि निरंकार कमवलं. आता निरंकारात काय झालं, निरंकारात गेल्यानंतर काय झालं, याही घरचं नाव राहिलं आणि त्याही घरचं नाव राहिलं, हे कमवलं. पण काय तर गमवलं ना, किती मोठा मी असतो ना, किती मोठा मी गमवला, म्हणजे तो मी गमवायचा. तर म्हणून तो लोक सत्संग नको म्हणतात की बाया तिथे गेल्यानंतर हेच की मान सन्मान घ्यायचा नाही आणि नाही का जास्त बडबड करायची नाही आणि आपला मोठेपणा नाही सांगायचा, ते लोकांना आवडत नाही. बाया एवढं सगळं करायचं नसन तसं सगळं माझ्यावरच असतं, घर सगळे बारक्यापासून म्हाताऱ्यापर्यंत मलाच हाक मारतात, सगळं मलाच करायला लागतं ना. तर तिथे गेल्यानंतर हे म्हणायचं आपण काय करत नाही, असं कसं करत असल्याशिवाय सगळे माझ्या मागे लागलेत का, लहानापासून मोठे. नाही बाय नको बाय, हे आपल्या घरातली लोक आपलीच खरी देव, त्यांच्यातच बाय मी देव मी यांच्यातच बघते बाय, हेच मान नाही काय म्हणायला, मान मान मिळतो, मानाला भगवान मान नाही ना, ते तसं कसं म्हणू शकता तुम्ही. इथं आपण काय गमवलं, तर मी गमवला आणि तूच कमवला का नाही. की जिथं अहमपणा होता तो अहम संपला आणि सोहम मागे लागला. नाही, बोलणारा जीव तुझाच आहे, शब्द ब्रह्मा ना. ब्रह्मा म्हणल्यानंतर अहंकार आला, समोरचा जीव तड 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 बोलतोय, आपण त्याला बोल म्हणलो होतं का, त्याच्या आतमध्ये जे होतं त्याने व्यक्त केलं, पण त्याने आपल्याला निमित्त केलं, पण त्याने आपल्याला व्यक्त केलं का नाही, त्याच्या मनात होतं त्यांनी आपल्यावरती व्यक्त केलं. आपल्याला कशाला त्यांचे शब्द घ्यायचे. हा, जेव्हा ते आपल्यावरती नाव घेऊन तू अशी तशी करते, तेव्हा तर मग थोडस मानसिक त्रास होऊ शकतो, पण त्या मनातलं का नाही व्यक्त, म्हणजे जगात सगळे व्यक्तच आहेत ना, आणि निराकार हा व्यक्त आहे. मग जग सगळं व्यक्तच व्यक्त आहे. तुम्ही दिवसभर व्यक्त लोकांच्यात बसणार आहे, परिणाम होईल ना डोक्यावर. सगळ्यांचं जर व्यक्त सगळेच आहेत, पण आपल्याला बसायचं अव्यक्त मध्ये बघा, निराकारात आपण बसतो. एवढी प्रचंड महाशक्ती, ते ब्रह्मा म्हणजे शब्दरूपाने व्यक्त होती. बरोबर आहे ना, सगळे व्यक्त होणार आहे, या मावशी व्यक्त होणार, त्या व्यक्त होणार, तुम्ही व्यक्त होणार आहे, प्रत्येक आपला आपला भाव व्यक्त होणार आहे. मग संसारातून म्हणा, त्रासातून म्हणा, आनंदाने म्हणा, दुःखाने म्हणा, सुखाने म्हणा, इवळणे म्हणा, व्यक्त तर सगळेच होणार आहे, पण अव्यक्त सगळे